तर आम्ही आलेलो करवंद काढायला आणि इकडे सेल्फी काढतायत. तिकडे सनसेट होतोय, भारी दिसतोय ना. आणि शरूचा फोन आला. शरूचा फोन आला, ते दाखव. शरू से हाय टू ब्लॉग. हाय कर. कधी येणार आहेस? 14ला. हा ठीक आहे, मग तेव्हा आम्ही भेटू. सो आलेलो थोडं करवंद काढायला आणि इकडे फोटोशूट चालू आहे. घरी नाही घे पिऊ, हे घे ना. हे मयूर घे रे. नाही मला नको. अरे मग कशाला काढली एवढी? तरी ते पूर्ण करवंद वगैरे आहेत आणि कातळाची जमीन आहे बघा पूर्ण. जे आता तिथे गाणी वाजतायत तिकडे पिंपळ आहे, तिकडे हनुमानाचं मंदिर आहे. सो आता आपण त्याच साईडला चाललोय आणि तिकडनं मग पुढे गावात जाणार आहोत. तर ते माहिती आहे कर्जत बिर्जतच्या रोडला 100 रुपये पाव किलोने विकतात. आता आपण जाऊयात पिंपळावर. आणि मगाशी आम्ही येताना आहे ना तिकडे गावातली मुलं क्रिकेट खेळत होते. सो जरा इकडे यायचं होतं ना, परत सूर्य मावळला असता म्हणून मग काही शूट नाही केलं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की डायरेक्ट मुंबईतून इकडे कसं काय. सो काल आम्ही रात्री 4 व्हीलरने आलोय आणि येता येता रात्रच होती पूर्ण. तर म्हणून मग आणि आज सकाळी पोचलोय म्हणून मग काही शूट नाही केलं किंवा ब्लॉग पण नाही बनवला. डायरेक्ट आत्ता करवंद काढायला आलो तेव्हा चालू केलंय. आणि हा रस्ता जातो पिंपळाच्या साईडला. इथे कुठे जातो हा रस्ता? तळेवाडीला जातो इकडे रस्ता. आणि इकडे आपल्याला जायचंय या साईडला पालकरवाडी. आणि एकदम ढग बघा कसे भारी दिसतात. सो आपण आता पुढे गेलो ना की मी तुम्हाला दाखवतो इकडे काय काय चालू आहे. आपण काय काय आहे म्हणून गावी आलोय. पूजा आहे आणि 1 वर्ष आड करून पूजा असते. आज ह्या वर्षी पूजा आहे आणि पिंपळावर वर्धापन दिन आहे हनुमान मंदिराचं पिंपळाचं. सो पिंपळावर वर्धापन दिन आहे हनुमानाच्या मंदिराकडे. आणि गावात मांडावर पूजा आहे. तर ती 1 वर्ष आड पूजा असते. त्याच पूजेसाठी खास आम्ही निकिताच्या गावी आलोय. जिकडे मामाच्या गावी जातो ते बांदिवडे आणि इथे आलोय हे चुनवरे पालकरवाडी. सो आपल्याला पाया पण पडायचे सगळ्या देवांच्या. हा आणि सगळ्या देवांच्या पाया पण पडायच्यात. त्यासाठी एक खास आलोय आपण. सो इथे करवंद बघा किती आहेत. आणि आपल्याकडे करदा बोलतात अन्य, पण ही पिकलेली नाही आहेत. आणि वरती खूप पिकलेले आहेत ते बघा. काळे काळे आहेत पण तेवढा तो तिथपर्यंत हात नाही पोचत आहे. सो पुढे गेल्यावर तुम्हाला बाकीच्यांची ओळख पण करून देतो हळूहळू. हळू काटे लागतील. सवय आहे हो, सवय आहे. कातोरीच दिसते तू. चला पुढे गेलो ना की मग तुम्हाला दाखवतो तिकडे. हे माझे सासरेबू आहेत. हो सासरेबू. आणि हे पण सासरेबू आहेत पण थोडे यंग आहेत. सो आता ते आम्हाला अर्ध्या वाटेत भेटले आणि ते आता कलम दाखवायला नेतात आम्हाला.
त्यांची स्वतःची कलम आहे तिकडे. सो कलम दाखवायला नेतात. हा पप्पू दादा आहे. काढायला पाहिजे आपण. ह्यांना तर बाकीच्यांना तुम्ही ओळखतच असेल. आणि ही रशी बनवली आहे वेलीपासून. बघू बघू बघू. हो रे. चला कलमांच्या इकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. हे आहे पूर्ण असं पट्टा आपला पट्टा आहे. हे सगळं हे धर दाखव ना असं. काजी काजी कसं वाटतंय मग पिऊ गावी आली आहे तर? किती महिन्यातून आली आहेस? हा बरोबर रिसेंटली आलेलो. तेव्हाच काय दाखवलं नाही मी. तेव्हा आम्ही बांदिवड्याला आलेलो मासे पकडायला. मस्तपैकी मजा केलेली. नाही जायचं खाली. हा तू हा खाली चल ना. रस्त्यावर जाऊ इकडनं गेलं. रस्त्यावरच बाहेरच निघूया. हे कलम पप्पा इथे आंबे केले. याच्यावरचे आंबे मस्त लागतात. आता काढले असतील ना. 12 होते. यावर्षी नाही झाले. यावर्षी नाही बोलले. मागच्या टायमाला कसले होते दर्जन. हे बघा बोंड पडलाय काजूचा. आणि या झाडावरच्या आंबे बघा. हे बघा साईज केवढी साईज आहे बघा. माझ्या हातापेक्षा मोठा आहे. हे बघा. नको खराब आहे. 2 आहेत. दिसलाच नाही इकडे आम्हाला. आम्ही काढले असतील. काय आजोबांनी लावलेली हे एवढे बारकी बारकी कलम आहेत आणि त्याच्यावर एवढे मस्त मोठे आंबे लागतात. चल उचल हळू. काजूची झाड. ही पानं बोलत मयूर. हा मोठी. हे कसलं झाड आहे? बाबा इथे काजू लागले. हा हा बघ. काढ काढ. काढा पप्पा. अरे बाबा. हे कसलं फळ आहे काय माहित. 4 नंबर काज. बघू. हा आणि हे कसले काजू. ओ पप्पा हे कसलं फळ आहे? मस्त वाटतंय रे. हा आणि हे बघा काजू. यात काजू असतो. हे चुलीत भाजायचे ना. हे चुलीत भाजायचे आणि मग आतमधलं काजू काढून खायचं. ह्याला बोंड बोलतात. हा अख्खा काजू आहे. ही पण पूर्ण पट्टा आहे का? भारी आहे. लय मोठी जागा आहे. हे बघा काजू बघा किती. काजू म्हणजे बोंड आहेत. सगळे काजू काढून घेऊन गेलेत. ते बघा तिथे पण आहेत. लाल मुंगे बघ केवढे आहेत. हे बघा इथे बघा काका लाल बोलतात. हुमले हुमले बोलतात. हे काढू. हुमले. तर हे कच्चे काजू आहेत. आणि हे बघा पिकलेलं आहे. हे कच्चे आहेत दादी. या कच्च्या काजूची भाजी करतात ना. मस्त लागते. काल काढून सकाळी ते करत होते ते आपण आलो तेव्हा. हा हा
तेच ते कच्चे आहे. हे पण इथे हिरवेच लागले. काकाचं शर्ट टी शर्ट झाला होता. हा पाठी बघा ते झाड बघ. त्या साईडला त्या साईडला. हे बघ हा किती आहेत पण ते हे आहे मुंगळे नाही हुंबळे हुंबळे बोलतात ते. हा लाल लाल आहेत हे बघा काढ ना ते. लाल लाल काजू आहेत. चला 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 साडेसहा झाले. चला. किती किती नंबर असतात हा काढ बघ. किती किती नंबर असतात ते 4 नंबर 7 नंबर. हे बघ, अरे होते अजून दोन-तीन. हे बघ, हे बघ. अरे आहेत ना घे ना हे. आजी साऊ आता बाहेर पुन्हा आपण रस्त्याला आलोय आणि सनसेट तो बघा कसला मस्त वाटतोय. ते राहून दे बोलतायत नंतर येतील. चल पण पुन्हा रस्त्यावर आलोय आणि पुढे तिथे लाइटिंग दिसते ते पिंपळ आहे. 13 तारखेला पिंपळावर आहे ना वर्धापन दिन. दहिकाला लहान मुलांचे डान्स आहे, भजन आहे दहिकाला लहान मुलांचे डान्स आणि भजन. आणि भजन. सो आपण ते पण बघणार आहोत. दुपारी जेवण आहे, संध्याकाळी पण जेवण आहे. तर या सर्वांनी. हो सगळ्यांनी. आता तुम्ही हा ब्लॉग बघायच्या म्हणजे तुम्ही हा ब्लॉग जोपर्यंत येईल तोपर्यंत सगळं झालेलं असेल. आणि इकडे मुंबईला असू. हो मुंबईला असू आपण ना. इकडे बोरी आम्ही इथे कपडे धुवायला यायचो. कुठली ही बोरिंग का टाकी लावली आहे ती. हा, इकडे करणार होतो तिथे कपडे धुवायला यायचो. शाळा. आणि ही शाळा आहे. आणि हे बघा पाळणा खेळतात. हे बघा. तर मित्रांनो आता आपण शाळेकडे आलोय पालकरवाडीच्या. ही बघा ही शाळा आहे आणि इकडे हे परिसर आहे शाळेचा. आणि वातावरण बघा किती भारी झालंय. ही दुर्वा आहे दुर्वा. गावच्या शाळा एकदम मस्त असतात ना. चुनवरे पालकरवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. तुझं नाव काय. दुर्वा. जे गणपतीला आवडतात ना ते दुर्वा. हे आपण पाळण्यावर बसूयात. हा लहान मुलांचा पाळणा आहे पण तरी सुद्धा आपण एकदा बसूया. तुटेल बिटेल भीती वाटते. चला जाऊयात आता. हो ती रोज खात असेल. तिकडे वर पण येत ना. पिंपळावर आलोय आपण आणि हा रस्ता आहे जो आपण आतमध्ये गेलेलो तळेवाडीकडे. आणि निकिता यांच्या बागेतून बाहेर आलोय काजूच्या आणि आंब्याच्या. आणि इकडे आतमध्ये ही पालकरवाडी आहे पूर्ण. आणि हे पिंपळ आहे. हनुमानाचं मंदिर आहे
सो आपण आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला आतमधून पण दाखवतो. आणि मंदिराच्या मागेच इकडे ग्राउंड केलंय, तिकडे खेळतायत बघा. दोन्ही साईडनी लाइटिंग बघा किती मस्त केली आहे. आणि इकडे झाडावर भोंगे लावलेत, मस्त लांब लांब पर्यंत गाणी ऐकायला येतात. बघा बिटक्या, बघा बिटक्या, बिटके आंबे असतात ना, ते बिटके आहेत. आता आपण त्यांच्या मांडाच्या साईडला जाऊयात. आंबे बघा. तर ही सगळी तयारी चालू आहे. इथे काय असणार? इथे नाटक, दहीकाला असणार, डान्स पण असतील. ते सगळं आपण हळूहळू पुढे बघणारच आहोत. आणि ते सगळ्या बसणार. गोप खेळतात. तर हे इथे गोप खेळणार. आणि गोप काय असतो कोकणातल्या सगळ्याच लोकांना माहिती असेल, पण ज्यांना नाही माहिती असेल त्यांना मी नंतर दाखवेल जेव्हा खेळणार तेव्हा. हे ओंकारच्या मामाचं घर आहे आणि हे मांड आहे ह्यांचं. तो सकाळी सारवायला घेतलेलं पूर्ण. जेव्हा आपण सकाळी सकाळी आलो तेव्हा सारवत होते. इकडे आजीनी काजू बघा किती काढलेत. हे बघा, ही आमची गाडीवाली आजी, ही भांडूपची आजी. हे बघा काजू बघा किती काढलेत. आणि आपण एवढूशे आणलेत, थोडे हातात मावतील एवढे. तिकडे हातपाय धुवायला गेलेत त्या. आणि इकडे बैलगाडी पण आहे निकिता यांची. तिकडे बैल पण आहेत पुढे. ते नंतर हळूहळू तुम्हाला सर्व आता इकडचं दाखवतो. तर ते हे मांगर आहे. आणि इकडे पुढे घर. ए नंगू, हे बघा हे गाडीवाले आजोबा. नमस्कार. गमनात नाही, गाठा भेट नाही तुमची, काही नाही. मी सकाळपासून वाटेलच होय. नाही तुम्ही दिसले नाही आम्हाला. हा तुम्ही दिसले नाही.
ह्याका गेलो पूजे हा, ते हो बरे हो, येत ना? हो ते पूजेला गेलेले. कुठे? कणकवलीला ना? नाही नाही हायचं गावात आमचं. गावातच. हे गावात. तर हा खळा आहे. पण कुठे चाललोय आता? आपण मावळसच्या आजीकडे चाललोय. नको तर भुके. कसला भारी आहे ना. कान बघा एकदम जर्मन शेफर्ड सारखे आहेत. हे बघा इथे मस्त ना बसायला वगैरे. हे बघा भारी केलंय ना खळा. सारवलाय आत्ताच सारवलाय. हाय हाय कर हाय कर. लाजतोय लाजतोय. हे का इकडे बसायलाय मस्त आहे ना. शेणाने पूर्ण सारवलाय खळा. आणि हे बघा यांच्याकडे खूप मांजरे आहेत. पिल्लू झालेत आत्ताच. बसली बघ अशी. दुसरी बघ तिकडे आहे. ही जी सगळी आहेत ही जी पिल्ल आहेत. ही जी पिल्ल आहेत सगळी. आपल्या माहिती असतात. काय काय झालं? करतोय रे? काय आहे? पडशील तुटेल ते. खण आहे. कशासाठी? आणि शेण टाकतो त्याच्यात आणि करायला. खण आहे. काय करलं? खत खत करायला. हे पडशील. हे बघा ह्याला काय बोलतात? नांगर ना? हा नांगर. तर हे नांगर आहे. आणि आता सगळे पुढे आहेत जमीन सगळी त्या साईडला. हे बघा बैल. वांडर आहे तिथे तिथे. तुम्ही झाडावर आहे. ते झाड आणताय. हा हे बघा इकडे वांडर आहेत. ठाप ठाप ठूप ठपाक. तिकडे कसला पळाला बघा. हा त्या झाडावर बसले ते बघा तिकडे. ला गेलं आईकडे गेलं त्याच्या. आजीचं पाटलं झालं. आणि हे आजीचं पाटलं झाड आहे. तर हे बघा यांची बैल आहेत. त्याचं नाव काय? नाही ठेवलो. चला आता आपण पुढे जाऊयात आणि पुढून मग आतमध्ये जाऊयात घरात आजीच्या. बघा पूर्ण घर सारवलंय. ही आजी आहे. असू दे बरं वाटतं खालती बसायला असं सारवलेल्या. नाही राहून दे. निकिताची लाडकी आजी आहे ही. घेऊन जा ना एक दिवस. चल म्हणते तर येत नाही. तू सांगता तुका जाऊ काय आता. आम्ही नको म्हणतो. इकडे नागपंचमी करतात ना. नागपंचमीला पूजा करतात. आणि इकडे गणपती. तुमचं लागताय का? थोडं पाणी पिऊया. व्हिडिओ काढते. काय व्हायचं का? मला काय नको. तुझं सुद्धा हे तुझं नाव काय? तुझं नाव काय? देवेंद्र सहदेव ठाकूर. असं सांगताना पूर्ण नाव सांगायचं. नाही तर आपण फक्त काय कसं खातोस सांगतो? रे? मयूर किंवा निकिता. इकडे या ना. थंड पाणी. त्यांनी पूर्ण नाव सांगितलं त्याचं. हे काय काय खातोय बघू? आंबा इकडे इकडे. बघू दाखव आम्हाला दाखव आंबा. कसला आंबा आहे दाखव. कुठून द्या आम्हाला. चला थोड्या गप्पा मारतो नंतर मग बाकीच्यांची ओळख करून दाखव. हा ही कोण आहे? कुठली आजी बोललीस? आजी पप्पांची काकी. पप्पांची काकी निकिताच्या. आजी आजी मध्ये. हा बिटके.
समीर कधी येईल रे? चिन्मय है तर मित्रांनो आत्ताच आरती झाली आणि आता आपण मांडावर चाललोय. अमोगनी काय अमोग याच तबला नाही मग काय मृदुंग. तर ते घेऊन आता मांडावर जाणार आहोत आणि त्यानंतर आपण बघूयात. तर कशी वाटली आरती तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि निकिता यांचं गाव कसं वाटलं ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. सो अजून पण बरेच दिवस आहोत आपण आणि बघूयात काय काय मज्जा मस्ती होणार आहे. चला लेट्स गो. सो मित्रांनो आता आपण आजच्या व्हिडिओचा एंड करणार आहोत आणि माझ्यासोबत एंड करायला अमोक पण आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो आणि हा कमेंट पण करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत असेच हसत राहा. टाटा बाय बाय टेक केअर. आणि आपलं नेहमीचं वाक्य येतोच तर चल नाही तर मी जातो. मोठ्याने बोल येतोच तर चल नाही तर मी जातो. बाय. चला.